दाढी वाढलेली, केस अस्तव्यस्त असलेला हा माणूस एकामागून एक शहर बदलत पोलिसांच्या हातावर तुऱ्या देत होता. पण गेली 9 महिन्यांपासून फरार असलेला सचिन खायवळ रडारवर आला आणि पोलिसांनी त्याला दबोचलेला आहे. पोलिसांना चकवण्यासाठी तो ना घरच्यांच्या संपर्कात राहत होता, ना मित्रांच्या सहकार्यांच्या संपर्कात राहत होता. हा साधा सुद्धा भटकणारा माणूस नव्हता. हा पुण्याचा कुख्यात डॉन, खायवळ गँगचा सदस्य सचिन खायवळ म्हणजेच निलेश खायवळ याचा मोठा भाऊ. हत्या, खंडणी, हत्येचा प्रयत्न, धमक्या यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये नाव असलेला सचिन खायवळ तब्बल 9 महिन्यांपासून पोलिसांना गोंगारा देत होता. त्यामुळे पोलिसांचं पथक त्याच्या मागावर होतं. पण प्रत्येक वेळी तो ठिकाण बदलून गायब व्हायचा. मात्र राजस्थानमधल्या सीकर जिल्ह्यात पोलिसांना एक गुप्त माहिती मिळाली आणि त्यानंतर सुरू झाला एक थरारक सापळा. आणि एक दिवस रेकी करून अखेर पुणे क्राईम ब्रांचने त्याला बेड्या ठोकल्या. 9 महिन्यांचा पाठलाग संपला आणि फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला. पण नेमका सचिन खायवळ पोलिसांपासून का पळत होता? त्याच्यावरती कोणते कोणते गंभीर गुन्हे होते? मंदिरात राहून आणि प्रसादावर दिवस काढून तो पोलिसांना कसा चकवा देत होता? जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधनं. तर मंडळी, राजस्थानमधल्या धगधगत्या उन्हात पोलिसांच्या हाती लागलेला सचिन खायवळ. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात की त्याला कसं पकडलं. कुख्यात गुंड निलेश खायवळचा सख्खा भाऊ आणि खायवळ गँगमधील महत्त्वाचा सदस्य सचिन खायवळ अखेर पुणे पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. जवळपास 9 महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत फिरणारा सचिन खायवळ राजस्थानमधल्या सीकर जिल्ह्यातून पकडला गेलाय. पुणे शाखेच्या युनिट 3च्या पथकाने सीकर जिल्ह्यातल्या दिंगपूर गावात सापळा रचून ही कारवाई पूर्ण केली आणि त्याचबरोबर न्यायालयाने त्याला 9 जूनपर्यंत पोलीस कोठडीत सुनावले. त्याच्या अटकेमुळे पुण्यातील गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. खायवळ गँगला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. सचिन खायवळ हा साधा सुधा आरोपी नाहीये, तर पुणे पोलिसांच्या नोंदीनुसार त्याच्यावरती खंडणी, धमकी, हत्येचा प्रयत्न, संघटित गुन्हेगारीशी संबंधित अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षी पुण्यातील कोथरूड परिसरात खायवळ गँगचं मोठ्या प्रमाणात नाव चर्चेत आलं होतं. त्यानंतर वादानंतर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात तसेच संघटित गुन्हेगारीच्या अनेक तपासांमधनं खायवळ गँगचं नाव पुढे आलं होतं. यानंतर पोलिसांनी खायवळ टोळी विरोधात मकोका सारखे कठोर कायदे लावले होते. पण सचिन खायवळ पोलिसांपासून पळत होता आणि याचं उत्तर आता समोर येत आहे. पुण्यातील एका खासगी कंपनीच्या महिला संचालकाकडून तब्बल 44,36,000 रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप त्याच्यावरती आहे. या महिलेची कंपनी कर्वेनगर आणि शिवणे परिसरातील नामांकित शाळांना खाद्यपदार्थ तसेच वाहतूक सेवा पुरवत होते. तक्रारीनुसार बापू कदम नावाच्या व्यक्तीने दूध व्यवसायाच्या नावाखाली लाखो रुपये घेतले आणि त्यानंतर निलेश खायवळ, सचिन खायवळ आणि त्याच्या साथीदारांनी धमक्या देत आणखी पैशाची मागणी केली. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर सचिन खायवळ विरोधात मकोकाची कारवाई करण्यात आली आणि त्यानंतर तो फरार झाला. याशिवाय कोथरूडमधल्या फ्लॅट बळकावण्याच्या प्रकरणातही सचिनचं नाव समोर आलंय. पोलिसांच्या माहितीनुसार निलेश आणि सचिन खायवळ यांच्यासह इतर साथीदारांनी एका इमारतीत 10 फ्लॅट्सवर बेकायदेशीर ताबा मिळवला होता. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार बंदुकीचा धाक दाखवत ते फ्लॅट ताब्यात घेत होते आणि अनेक वर्ष त्यांचं भाडं वसूल केलं जात होतं. या प्रकरणामुळे सचिनवरच्या कायदेशीर अडचणी वाढलेल्या होत्या. सचिन खायवळ पोलिसांना नेमका किती काळ गुंगारा देत होता याबाबतचे विविध अहवाल जवळपास समोर आल्यात आणि त्याची माहिती ही 9 महिन्यांची आणि 9 महिन्याचा कालावधी असल्याचं सांगण्यात आलं. या काळात तो ठिकाणी स्थिर राहत नव्हता. पोलिसांना त्याचा माग काढणं कठीण जात होतं. तो सतत ठिकाण बदलत राहायचा, त्यात मोबाईलचा वापर कमी करायचा, ओळख लपवायचा आणि कोणत्याही ओळखीच्या लोकांच्या संपर्कात तो येत नव्हता आणि अशी खबरदारी त्याने घेतली होती. तपासातून हे सगळं समोर आलेलं आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे फरार असल्याच्या काळात सचिन वेषांतर करून राहत होता. महाराष्ट्र टाइम्स यांच्या वृत्तानुसार तो राजस्थानमधल्या विविध मंदिरांमध्ये राहत होता. अनेकदा मंदिरात मिळणाऱ्या प्रसादावर त्याची भूक तो भागवायचा. पोलिसांची नजर चुकवण्यासाठी तो धार्मिक स्थळांच्या आसपास राहायचा आणि अशाच प्रकारे वारंवार मुक्काम बदलत राहायचा.
त्यामुळे त्याला शोधणं अतिशय कठीण झालं होतं. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी साधारण 9 महिने छुपा तपास केला. खरं तर पुणे पोलिसांची विशेष टीम त्याच्या मागावर होती. सुरुवातीला त्याच्या नातेवाईकांवर, मित्रांवर आणि संपर्कांवर नजर ठेवण्यात आली होती. त्यानं राजस्थानमध्ये लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिथे स्वतंत्र नेटवर्क तयार केला. त्यानंतर अनेक दिवस स्थानिक पातळीची माहिती गोळा केली आणि कुठल्या आणि कोणत्या भागात राहतोय, फिरतोय कुठे, जातोय कुठे, कुणाला भेटतो, या सगळ्या गोष्टींचा पोलिसांनी बारकाईने अभ्यास केला आणि पोलिसांना राजस्थानमधल्या सीकर जिल्ह्यातल्या त्याच्या उपस्थितीची खात्री ही मिळवून घेतली. त्यानंतर पोलिसांनी पथकाच्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचला आणि एका दिवसाच्या रेकीनंतर योग्य संधी साधून त्याला ताब्यात घेतला. पोलिसांनी कारवाई इतक्या गोपनीय पद्धतीने केली की सचिन पळून जाण्याची संधी त्याला मिळू शकली नाही. अटक होण्यापूर्वी तो राजस्थानमध्ये अत्यंत साधं जीवन जगत होता. केस वाढवत होता, दाढी वाढवलेली होती, स्वतःची ओळख लपवलेली होती. त्यामुळे दरवेळेस पोलिसांना गुंगारा देण्यात तो यशस्वी व्हायचा. पण पोलिसांच्या सातत्यपूर्ण तपासामुळे त्याचा हा डाव अखेर फसला. सचिन पोलिसांना किती वेळा पोलिसांच्या हातून सटकत होता याचे आकडे मात्र समोर आलेले नाही आहेत. पण गेल्या 9 महिन्यात तो वारंवार ठिकाणं बदलत होता. असं अनेक वेळा पोलिसांची दिशाभूल त्याने करण्यात यशस्वी झालेला होता. तर प्रत्येक वेळी पोलीस एखाद्या ध्येयापर्यंत पोहोचत असताना तो दुसऱ्या ठिकाणी निघून जात असल्याची माहिती तपासांती समोर आली आहे. तर सचिन आणि सचिनचा भाऊ निलेश घायवळ अद्याप फरार होते. ते लंडनमध्ये असल्याची माहिती माध्यमांमध्ये दिसून येत होती. त्यासोबत निलेश घायवळ याच्यावर खुनाचा प्रयत्न, खंडणी यासारखे गंभीर गुन्हे दाखल झाल्यात. तो परदेशात पळून गेल्याचा संशय त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. ब्लू कॉर्नर नोटीस करण्यात आलेली आहे. तर इतर कायदेशीर प्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. न्यायालयाने त्याला फरार घोषित केलाय आणि त्याच्या मालमत्तेवर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. सचिन घायवळच्या अटकेमुळे आता तो पुणे पोलिसांना घायवळ गँगच्या आर्थिक व्यवहाराबाबत, खंडणी प्रकरणाबाबत, मालमत्ता बळकावण्याच्या आरोपाबाबत आणि इतर संघटित गुन्हेगारी नेटवर्कच्या बाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आता समोर आली आहे. मंडळी, याबद्दलचं तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.